हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 16 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी। तर या दिवशी भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो। तर हा जो सण आहे तर तो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी आपण साजरा करत असतो। तर या रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरण ही पृथ्वीवरती पडली होती म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व असतं। तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे आणि यासोबतच आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे। तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला अशी एक वस्तू टाकायची आहे, त्यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आणि तुमच्या सर्व अडचणी, संकट, वाईट कर्म, पाप, विघ्न ही सुद्धा दूर होतील आणि यासोबतच 7 पिढ्यांचा दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य सुद्धा नांदेल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा। जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर पहा, रथसप्तमीच्या दिवशी स्नान, पूजा आणि दान या गोष्टींना विशेष महत्त्व असतं। तर आपल्याला सूर्योदयाच्या आधी आपल्याला उद्या स्नान करायचं आहे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे सर्व पापापासून आपल्याला मुक्ती मिळत असते। आपल्याला जर काही रोग असतील, आजारपण असतील किंवा आजार जर कुठला एखादा झालेला असेल, भरपूर दिवसांपासून जर तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल तरी देखील तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा फरक पडत नसेल तर या दिवशी तुम्हाला आवर्जून पवित्र नदींमध्ये जाऊन स्नान हे करायचं आहे। त्यामुळे तुमच्या सर्व आजारपणातून तुमची मुक्तता होऊ शकते। त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्त्व असतं। तर या दिवशी आपण अन्नदान, धान्यदान, त्याचबरोबर वस्त्राचं सुद्धा दान आपण करू शकतो। आपल्या यथाशक्तीनुसार, इच्छाशक्तीनुसार आपल्याला दान हे करायचं आहे आणि सूर्याला आपल्याला न विसरता अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे। असं केल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक परिणाम हे दिसून येतात। आपल्या आयुष्यावरती सुद्धा सूर्यदेवाची कृपा ही प्राप्त होत असते आणि सूर्यदेवांची उपासना केल्यामुळे आपले आरोग्य आणि संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होत असते। तर म्हणूनच उद्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत, कारण रथसप्तमीला एक विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। त्यामुळेच आपल्याला पवित्र गंगेवरती किंवा एखाद्या नदीवरती स्नान करायला जायचं आहे। आता जर तुम्हाला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये घरच्या घरी तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे, त्यामुळे तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकंच पुण्य हे मिळत असतं। तुमचे वाईट कर्म, पाप, रोग जे काही असतील तर ते संपूर्णपणे यामुळे नष्ट होतात आणि यासोबतच आयुष्यामध्ये सुख, शांती नसेल, वारंवार तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कुठल्या ना कुठल्या अडचणी येत असतील आणि तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल पण इच्छापूर्ती तुमची जर होत नसेल आणि इच्छापूर्तीमध्ये वारंवार तुमच्या जर विघ्न येत असतील किंवा नकारात्मक तुमच्यामध्ये असेल, करणी बाधा जर तुमच्यावरती झालेली असेल, यासारख्या समस्या सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि स्नान तुम्हाला करायचं आहे। तर बघा, ब्रह्ममुहूर्तावरती उद्या तुम्ही उठण्याचा हा प्रयत्न करा। ब्रह्ममुहूर्तावरती जर तुम्ही स्नान केलं तर त्या उपायाचं तुम्हाला 100% रिझल्ट हे मिळतील। तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गंगाजल टाकायचं आहे। गंगेवरून जर तुमच्याकडे गंगाजल आणलेलं असेल तर ते टाका, नसेल तर पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला जाऊन गंगाजलची बॉटल आणायची आहे आणि ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकंच तुम्हाला पुण्य हे मिळत असतं। गंगाजल टाकल्यानंतर लाल रंगाचं चंदन जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला केसर सुद्धा टाकायचं आहे, अगदी थोडंसं केसर तुम्हाला टाकायचं आहे। यानंतर लाल रंगाच्या फुलाच्या पाकळ्या किंवा लाल रंगाचं फूल टाकलं तरी सुद्धा चालेल। यानंतर चिमूटभर तुम्हाला पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहेत। रथसप्तमीच्या दिवशी तिळाला सुद्धा विशेष महत्त्व असतं, त्यामुळे पांढरे तीळ तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे।
स्नान करत असताना ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा कंटिन्युअसली आपल्या मनामध्ये जप करायचा आहे। यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता किंवा पिवळ्या रंगाचे कपडे सुद्धा घालू शकता किंवा लाल रंगाचे कपडे सुद्धा घातले तरीही चालतील। आता त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे या रंगाचे कपडे नसतील तर काहीच हरकत नाही, फक्त स्वच्छ आपल्याला कपडे घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांची पूजा करायची आहे। एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, स्वच्छ पाणी त्यामध्ये आपल्याला भरायचं आहे। त्यामध्ये लाल रंगाचं चंदन टाकायचं आहे, लाल रंगाचं फूल टाकायचं आहे, थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि थोडंसं केसर सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि कच्चं दूध सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। उद्या सूर्याला अर्घ्य आवर्जून आपल्याला द्यायचं आहे, विसरायचं नाहीये। जो व्यक्ती सूर्याला अर्घ्य देतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट अडचणी, संकट, दोष हे दूर होतात आणि त्या व्यक्तीवरती सूर्यदेवाची कृपाही प्राप्त होत असते। त्याचबरोबर वाईट कर्म आणि पापातनं सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते। त्यामुळे आवर्जून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। जर तुमच्याकडे लाल मिरचीच्या ज्या बिया असतात तर त्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही टाकू शकता। याला सुद्धा अतिशय महत्त्व असतं। आपल्या देवघरामध्ये सूर्यदेवतेचा फोटो किंवा मूर्ती आपण कधी ठेवत नाही, पण साक्षात आपण त्यांना बघू शकतो म्हणून आपल्याला साक्षात त्यांची पूजाही करायची आहे। सकाळी सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा होईल। तर तुमच्यासोबत 2 उपाय मी शेअर केलेले आहेत। पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यामुळे आणि सूर्याला अर्घ्य देणं ह्या दोनही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात। तर हे उपाय केल्यामुळे तुमच्या मनातल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या संपूर्ण पूर्ण होतील आणि तुमच्या सगळ्या अडचणी या सुद्धा दूर होतील। 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।